लहान भाऊ शिक्षण करून नोकरीस लागावा म्हणून मोठ्या भावानं लहान भावासाठी शिक्षण सोडलं आणि मोठ्या भावाचं स्वप्न पूर्ण झालं. उमाळे येथील पेपर वाटप करणारा मुलगा BSFमध्ये भरती झाला. तिसरीत असताना दोघांवरून वडिलांचं छत्र हरपलं. ही कहाणी आहे जळगाव तालुक्यातील उमाळे येथील विशाल मनुरे हा BSFमध्ये भरती झाल्यानंतर मित्रपरिवाराने मोठा आनंद उत्सव साजरा केला. वडिलांचं निधन झाल्यानंतर घरची परिस्थिती हालाकीची होती. वडील मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करत होते. वडिलांचं निधन झालं तेव्हा विशाल हा तिसरीमध्ये शिकत होता. ज्या वयात लहान मुलांना खेळण्याचे दिवस आणि वडिलांचं प्रेम मिळतं त्याच वयात विशालच्या वडिलांचं निधन झालं. विशाल जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याला हळूहळू कळू लागलं. वडील आपल्यात नसल्याचं हे त्याला 7वीमध्ये कळलं. घरात हातभार लावावा या दृष्टिकोनातून विशालनं 7वीत असताना पेपर वाटप करण्याचं काम सुरू केलं. विशाल याला एक मोठा भाऊ देखील आहे. सागर मनुरे असं मोठ्या भावाचं नाव आहे. लहान भावासाठी मोठ्या भावाने शिक्षण सोडलं. लहान भाऊ शिकून मोठा व्हावा हा उद्देश मोठ्या भावानं डोळ्यासमोर ठेवला. त्याला शिक्षणासाठी लागणारा खर्च तो पूर्ण करत गेला. मला नोकरी नसली तरी चालेल, पण लहान भावाला नोकरी लागावी हाच विचार सागरने केला. विशाल याने देखील घरची परिस्थिती बघता 2 बहिणी असा परिवार मोठा असल्याने आई देखील मोलमजुरी काम करत होती. विशाल हा 7वीपासूनच पेपर टाकण्याचं काम करू लागला, मात्र त्यावर देखील भागत नव्हते. विशालने जे काम मिळेल ते काम करायला सुरुवात केली. दिवाळीत फुलहार विकले तर कधी पाव विकले तर कधी कुणाकडं मोलमजुरी करण्यासाठी जायचं. घरची परिस्थिती कशी सुधारणार हाच विचार विशालच्या डोक्यात सुरू होता. त्यानं स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. तर ती स्पर्धा परीक्षा देताना ती राज्याची असो अथवा केंद्राची, ज्या परीक्षेमध्ये पास होईल तिथे नोकरी करण्याचे मानस त्याने डोळ्यासमोर ठेवले आणि घरच्यांसाठी लवकरात लवकर जे आपल्याला करता येईल तो त्याने प्रयत्न केला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्याने सुरू केला. पहिल्या प्रयत्नात नापास झाला. परत दुसऱ्यांदा परीक्षा दिली. पुन्हा CRFमध्ये मैदानी परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यानं तो पुन्हा नापास झाला. पुन्हा BSFमध्ये भरतीसाठी प्रयत्न केला, मात्र हातावर गोंदलेलं असल्याने तेथून पुन्हा निराश होऊन तो घरी परत आला. 3 वेळा नापास झाल्यानं आता काय करावं असा विचार विशालच्या मनात येऊ लागला. आपण जर घरच्यांसाठी काही केलं नाही तर आपला परिवार हा कसा सुखी राहणार असा विचार त्याला सतावू लागला. प्रयत्न, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर डिसेंबर 2023मध्ये विशाल BSFमध्ये भरती झाला. 10 वर्ष उमाळे गावात तो पेपर वाटप करण्याचं काम करत होता. डिसेंबरमध्ये BSFचा निकाल लागल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. गावातील मित्रमंडळींनी त्याचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. BSFमध्ये भरती झाल्यानंतर त्यानं पेपर वाटप करण्याचं काम सोडलं. या पदावर न थांबता मोठ्या उच्च पदावर पोहोचण्याचा त्याचा मानस आहे. जे आईने कधी बघितले नसेल ते आईला दाखवणार असल्याचं विशाल याने सांगितलंय. मला नोकरी लागली नाही, पण माझ्या लहान भावाला नोकरी लागली हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे. मी 10वीत असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. घरात कर्ता व्यक्ती मीच असल्यानं सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरच येऊन ठेपल्या. मला नोकरी मिळणार नाही हे माहीत होतं, कारण जबाबदारी मोठी असल्याने कुठे नोकरीच्या मागे पडणार. मला नोकरी लागणार नसली तरी माझ्या लहान भावाला नोकरी मिळावी म्हणून मी शिक्षण सोडले. जे काम मिळेल ते केले. माझं स्वप्न माझ्या लहान भावानं आज पूर्ण केलं. मला याचा आनंद आहे असं विशालचा मोठा भाऊ सागर यानं यावेळी बोलून दाखवलं.